करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे। न कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर 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 गंगे गंगे। जो पास तेरे वही तेरा, बाकी सब मोह का फेरा। तू क्यों समझ ना पाया, तन मिट्टी है मन माया। भगवा चोला तन पे जो तू ओढ़े, मन पावन हो गंगा में डूबे नहाए। मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर 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 गंगे। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर 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 गंगे। सावन के पवित्र महीने में 14 सालों से पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र गरत अपने परिवार व तुर्बे ग्रामस्थों के साथ 100 साल पुराने तालाब का बड़े ही धूमधाम और बैंड बाजों के साथ जल पूजन करते आ रहे हैं। इस मौके पर बड़ी ही श्रद्धा के साथ अपने बंगले पे पूजा रखकर भव्य बड़ी संख्या में सिर पर नारियल कलश रखकर तालाब पे पहुंची और बड़े ही विधि विधान के साथ रामचंद्र गरत व पूर्व नगर सेविका विजय गरत ने जल पूजन कर दिया व अक्षत को तालाब के पानी में प्रवाहित किया। जल पूजन के बारे में विशेष जानकारी देते हुए पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र गरत ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि जल ही जीवन है, इसे बचाना हमारा कर्तव्य है। 14 सालों से जलपूजन हे आम्ही करत असतो। साती असरा देवीची पूजा या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न असतो। या तलावामध्ये पूर्वी खूप काही अगणित घडायचं, मग तेव्हापासून आम्ही इथे 14 वर्षापासून पूजा सुरू केली। साती असरी देवीला शांत करण्यासाठी हे पूजेचं आयोजन केलं जातं। जल आणि मानव याच्यामधला महत्त्वाचा घटक जो जल आहे त्याचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे। या 100 वर्षापूर्वीच्या तलावाच्या या इतिहासाला एक चांगल्या प्रकारचं वलय लागण्यासाठी येणारं वर्ष चांगल्या प्रकारे हे पाण्याच्या माध्यमातून लोकांना साथ चांगली मिळाली पाहिजे, सुख मिळाले पाहिजे, शांती मिळाली पाहिजे। विशेष करून महिला आणि पाणी यांची अटॅचमेंट खूप चांगली असल्यामुळे, खूप जोरात असल्यामुळे, खूप कायमची त्यांच्या स्मरणात असल्यामुळे त्यांना ह्या पूजेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देतो। आणि अशा प्रकारे एक ह्या तलावाच्या माध्यमातून एक समाजामध्ये आमच्या गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये, कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून साती असरा देवींच्या पूजेच्या माध्यमातून आम्ही आज जलपूजन केलेलं आहे। नवमुंबईकरांना काय आवाहन आहे जलसंदर्भात? नवमुंबईकरांना पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी हा आपला प्राण आहे आणि तो नीट राहायला पाहिजे, त्याला नीट वापरला गेला पाहिजे, तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे। आणि नवमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आज पाण्याची गरज प्रत्येक माणसाला 180 लिटर ही लागते आणि ती पूर्तता करण्यासाठी आमच्याकडे मोरबे धरण आहे, त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नवमुंबईच्या लोकांना पाण्याचा एक आस्वाद मिळतो। आणि दरवर्षी मोरबे धरणावर देखील जलपूजन केलं जातं आणि त्याच धर्तीवर भारतामध्ये या श्रावण महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये
ठिकठिकाणी असे डॅम असतील, तलाव असतील, अशा ठिकाणी अशा जलपूजा होतात. त्याचाच एक हा भाग आहे आणि या माध्यमातून एक सुख मिळतं, आनंद मिळतं, एक समाधान मिळतं की आम्ही या जलाची आता पूजा केलेली आहे. येणारं वर्ष या जलाच्या माध्यमातून कुठलाही दगाफटका होणार नाही आणि लोकांना या माध्यमातून सुखच मिळेल, चांगलंच काम मिळेल, चांगल्याच गोष्टी याच्यातून येतील, अशा प्रकारची व्यवस्था होण्यासाठी आम्ही आज जलपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे.